नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा टॉपिक आहे आपला आर्टेमिस 2 मिशन. आता स्लाइड शो सुरू होण्याच्या अगोदर किंवा व्हिडिओ सुरू होण्याच्या अगोदर मी काही इम्पॉर्टंट गोष्टी सांगतो की हा व्हिडिओ मी खूप फास्टमध्ये बोलणार आहे कारण खूप जास्त डिटेल्स आहे. पण सोबत आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कुठेही ह्या टॉपिकबद्दल व्हिडिओ सर्च करायची आवश्यकता पडणार नाही. त्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही माझ्यासोबत बनून राहा. धन्यवाद. तर आपण आता सुरू करू आर्टेमिस 2 मिशन. ही इमेज तुम्हाला दिसत असेल, आपल्या चंद्राच्या माग पृथ्वी आहे. आता ही पहिल्यांदा इमेज घेण्यात आली आहे लो अर्थ ऑर्बिटच्या वर जाऊन. ह्या इमेजला नाव आहे अर्थ सेटची इमेज. जसं सनराईज सनसेट होते ना, सूर्योदय आणि सूर्यास्त. आता यासाठी आपण वेगळी काही टर्म बोलणार नाही कारण पृथ्वी अस्त म्हटल्यावर प्रॉब्लेम होऊन जाईल. त्यामुळे एवढं लक्षात ठेवा की अर्थ सेटची इमेज आपल्याला या मिशनच्या माध्यमातून भेटली. मग तुमचा असा प्रश्न असू शकते की सर अर्थ राईजची इमेज होती का कुठं? हो, अपोलो 8 नावाचं मिशन होतं, त्यामध्ये अर्थ राईजची इमेज आपल्याला दाखवण्यात आली होती. पुढे या स्लाइडमध्ये तुम्ही बघू शकता की आर्टेमिस 2 मिशन हे 9 दिवस चाललेलं मिशन होतं. 4 अंतराळवीर होते आणि 4,06,771 किलोमीटरचा प्रवास करून हे मिशन आलं होतं. सर्वात जास्त काळ प्रवास केलेलं हे मिशन आहे. त्याचप्रमाणे काही इंटरेस्टिंग डिटेल्स यामध्ये अशा आहे की हे पहिलं मिशन होतं ज्यामध्ये एक मोबाईल फोन घेऊन गेले होते ते ॲस्ट्रॉनॉट. त्या मोबाईल फोनचं नाव आहे ॲपल 17 प्रो मॅक्स. ॲपल 17 प्रो मॅक्स. आता तुम्ही म्हणाल सर आम्ही एवढा अभ्यास केला सायन्सचा, मोबाईल जर नेलं तर त्याच्या रेडिओ फ्रिक्वेन्सीजमुळे काही फरक नाही पडणार का? तर नाही विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी टेस्टिंग केली होती आणि आयफोन 17 प्रो मॅक्स हे एअरप्लेन मोडवर ठेवून ते घेऊन गेले होते. रिझन हे आहे हाय रिझोल्युशन इमेजसाठी. आता थोडं इंटरेस्टिंग फॅक्ट, कारण ॲनालिसिस वाईज आपला व्हिडिओ असतो. सॅमसंगचा फोन का बरं नाही नेला? थोडा विचार करा, सॅमसंगचा फोन का बरं नसेल नेला? कारण ती कंपनी USA ची नाही, ती साऊथ कोरियाची. ओके, पुढे चालूया. आता की पॉइंटमध्ये काही गोष्टी स्लाइडवर लिहिलेल्या आहे, काही गोष्टी स्लाइडवर लिहिलेल्या गेल्या नाही. त्या डिटेल मी सांगतो, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित हा व्हिडिओ बघा. सर्वात अगोदर ज्या यानातून ते गेले होते त्या यानाचं नाव आहे ओरियन स्पेसक्राफ्ट. त्या यानाचं नाव आहे ओरियन. मात्र जे 4 लोक त्या यानात बसून गेले होते त्यांनी त्या यानाचं नाव ठेवलं होतं इंटिग्रिटी, म्हणजे बांधिलकी. लक्षात ठेवा, पण एक्झाममध्ये आल्यावर बांधिलकी हा शब्द येणार नाही, इंटिग्रिटी येईल. त्यामुळे मी इंग्लिशचा उच्चार जास्त करत आहे कारण पेपर 2 लँग्वेजमध्ये बनते. आणि नेहमी लक्षात ठेवजा, पेपर हा नेहमी पहिले इंग्लिशमध्ये सेट होतो. ओके. आणि ह्या मिशनचा कालावधी होता 1 एप्रिल ते 10 एप्रिल, असे 9 दिवस हा मिशन चालला. केनेडी स्पेस स्टेशनवरून हा लॉन्च झाला होता फ्लोरिडामधून आणि शेवटी प्रशांत सागरामध्ये स्प्लॅश पॉइंटद्वारे हे मिशन संपलं. ओके. यामध्ये 4 जण गेले होते आणि 4ही जणात विशेषता अशी होती की या मिशनमध्ये पहिल्यांदा एक महिला गेली, पहिल्यांदा एक कृष्णवर्णीय व्यक्ती गेला आणि पहिल्यांदा नासाचा मेंबर सोडून कोणीतरी गेला, म्हणजे बिगर नासाचा एक व्यक्ती गेला, एक कॅनेडियन व्यक्ती चंद्राच्या जवळ पोहोचलेला. आता कोण कोण गेलं होतं हे तुम्ही बघू शकता. जेरेमी हॅन्सेन, रीड वाईजमॅन, विक्टर ग्रोवर आणि क्रिस्टिना कोच. ठीक आहे. तर यामध्ये ज्यांनी मिशन लीड केलं होतं त्यांचं नाव आहे कमांडर रीड वाईजमॅन. कोण आहे? कमांडर रीड वाईजमॅन. हे नासाचे होते. त्यानंतर विक्टर ग्लोवर, नासा. मिशन स्पेशलिस्ट क्रिस्टिना कोच, नासा. आता विक्टर ग्लोवर जे आहे ते पहिले कृष्णवर्णीय, क्रिस्टिना कोच पहिल्या महिला आणि मिशन स्पेशलिस्ट होते जेरेमी हॅन्सेन. हे बिगर नासाचे काय म्हणू शकतो आपण? वैमानिक म्हणू शकतो. आणि हे कोणत्या स्पेस एजन्सीचे होते? कॅनेडियन स्पेस एजन्सी. ओके, पुढे चालूया. काही की फॅक्ट मी जे तुम्हाला आताच सांगितलं. पहिल्यांदा ते लॉन्च झालं केनेडी स्पेस सेंटर फ्लोरिडामधून 6:35 येऊ शकते MPSCचा पेपर असल्यामुळे. त्यानंतर मून फ्लायबायद्वारे ही पूर्ण झाली 6 एप्रिल 2026ला. म्हणजेच जर तुम्हाला असा प्रश्न आला की आर्टेमिस 2 मिशन हा चंद्रावर गेलेला पहिला मिशन होता किंवा दुसरा मिशन होता, असं काहीही नाही. आर्टेमिस मिशनच्या अंतर्गत ॲस्ट्रॉनॉट हे चंद्राच्या
कक्षेच्या बाहेरून फिरून आले. किती किलोमीटर दूर? 4037 माइल्सच्या आसपास वरून ते फिरून आले. एवढं लक्षात घ्या. आणि विशेष म्हणजे मी जास्त जेव्हा स्लाइड शो घेतो त्यामध्ये फॅक्टचा उल्लेख कमी आणि कन्सेप्ट तुम्हाला जास्त सांगण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून एक्झाममध्ये तुम्हाला एक्झॅक्ट ते लक्षात राहील. आता यामध्ये एक व्यक्ती होती, क्रिस्टिना कोच. क्रिस्टिना कोच पहिल्या महिला. यांच्या नावावर आधीच खूप साऱ्या हिस्ट्री रेकॉर्डेड आहे. जसं पहिली की आता सध्या जी झाली, चंद्राभोवती प्रवास करणारी पहिली महिला कोण? क्रिस्टिना कोच. त्यानंतर एका महिलेने अंतराळात सर्वात जास्त काळ राहण्याचा विक्रम कोणी केला? क्रिस्टिना कोच. किती दिवस? 328 दिवस. ISS वर राहिले. ISS म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. त्यानंतर पहिली ऑल फिमेल स्पेस वॉक म्हणजे अंतराळ स्पेस वॉक म्हणजे स्पेस म्हणजे अंतराळ आणि वॉक म्हणजे चालणे. तो कोणी केला होता? 2 महिलांनी केला होता. एक जेसिका मेयर त्यामधल्या होत्या आणि दुसरी होती क्रिस्टिना कोच. त्यामुळे अभ्यासात असताना क्रिस्टिना कोचला डिटेलमध्ये अभ्यासा. पुढे आता तुम्हाला फास्ट फॉरवर्ड सांगतो की चंद्रच का? तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की नेमकं सर असं काय झालं की नेहमी हे चंद्रावर जातात? मागही अपोलो मिशन झालं होतं, आताही चंद्रच का? काय नेमकं साध्य काय होणार आहे चंद्रामार्फत? तर सर्वात अगोदर एक हिंदीमध्ये टर्म आहे, शुरू तो मजबुरी में किया था लेकिन अब मजा आ रहा है. तर असाच काही चंद्राचा हिशोब आहे विद्यार्थी मित्रांनो. सर्वात अगोदर याची सुरुवात झाली होती कोल्ड वॉर इरामध्ये. कोल्ड वॉर म्हणजे शीतयुद्ध जेव्हा सुरू होतं USSR आणि USSR म्हणजे रशिया आणि USAचं, तेव्हा त्याची सुरुवात सर्वात पहिले झाली होती. जसं तुम्हाला न्यूक्लिअर अणुबॉम्ब सर्वात पहिले सर्वात जास्त कोण बनवतो याची जशी होड लागली होती, तशीच स्पेसमध्ये पहिले कोण जातो याचं सुद्धा तुम्ही काय म्हणू शकता रेस लागली होती. आणि त्यामध्ये युरी गॅगरिनचं तुम्ही नाव ऐकल्यास, आणि युरी गॅगरिन कुठचे होते? रशियाचे. तर ऑब्व्हियसली आता चंद्रावर पहिले कोण जातो, म्हणून ह्या संदर्भात चंद्र महत्वाचा आहे. तर सर्वात पहिले सुरू झाली होती कोल्ड वॉरमध्ये. दुसरी गोष्ट, माणसाच्या मनात नेहमी कुतूहल राहिलाय की पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली. आता थेअरीच्या माध्यमातून आपण काहीही मांडू शकतो, मात्र काही जर ठोस पुरावे भेटले तर आपल्याला ठोस निष्कर्ष काढता येईल. आता जेव्हा तुम्ही जर जिओलॉजीचा जर अभ्यास केला तर पृथ्वीचाच तुटलेला भाग म्हणजे सॅटेलाइट जो उपग्रह म्हणतो तो म्हणजे चंद्र, आणि पृथ्वीमध्ये सर्व मिक्सिंग आहे. कोणताही भाग घेतला तुम्ही आणि स्टडी करायला तर तुमच्या असं लक्षात येईल की त्यात भेसळ आहे. मात्र चंद्रावर ही नाही आढळत. आणि चंद्राचा जो फार साईड आहे, जो नेहमी एक काळोखात भाग राहतो, तिथं बर्फ आढळला आहे. तर त्याच्या माध्यमातून आपल्याला शोध लागू शकतो की आपल्या पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली. त्यानंतर पुढे चालून डीप स्पेस एक्सप्लोरेशन मधलं एक सर्वात महत्वाचं पूर्ण पाऊल होईल. ही आहे अर्थ, हा आहे मून समजा, आणि इकडे आहे मार्स. यांचं प्लॅन आहे मार्सवर जाण्याचं. नेहमी तुम्ही ऐकत असाल की मंगळावर जायचं आहे. तर यासाठी हा मिशन महत्वाचा आहे. त्यांना इथं चंद्रावर बेस बनवायचा आहे. जसं पेट्रोल झालं, आपण तुम्ही सिंपल शब्दात सांगतो, जसं एनर्जी रिसोर्सेस आहे. आताच जर त्यांनी एनर्जी पूर्ण घेतली, यूज केली, तर रॉकेटला खूप सारी एनर्जी लागेल. जर चंद्रावर जर त्यांनी बेस केला तर अर्थवर जाऊन चंद्रावर आणि मग नंतर पुढचा प्रवास ते करू शकतात. म्हणून चंद्र महत्वाचा आहे. त्यानंतर नासाच्या वेबसाईटवर ही एक टर्म दिली आहे, सस्टेनेबल ह्युमन प्रेझेन्स, किंवा आम्हाला शाश्वत माणस जे आहे त्यांचं प्रेझेन्स ठेवायचं आहे चंद्रावर. पण याच्याही पलीकडे जेव्हा तुम्ही पॉलिटिक्स मधात अभ्यासता, बारकावे जर लक्षात घेतले तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, जर पेपर वगैरे वाचला तर 2027 मध्ये चायना मिशन लॉन्च करणार होता. लुनार मिशन म्हणजे लुनार म्हणजे चंद्रावर जाण्याचा. त्याला काउंटर करण्यासाठी घाईघाईमध्ये आर्टिमिस 2 मिशन लवकर लॉन्च करण्यात आलं. एवढं लक्षात आहे. त्यानंतर आणखी एक की फॅक्ट सांगतो, आर्टिमिसचे एकूण 5 मिशन लॉन्च होणार आहे विद्यार्थी. किती? 5. हे आहे आर्टिमिस 2. आर्टिमिस 1 झालं होतं 2022ला. आर्टिमिस 1 मध्ये त्यांनी फक्त ट्राय केलं की लो अर्थ ऑर्बिटमध्ये ते वर्क करतात की नाही स्पेसक्राफ्ट पुढे गेल्यावर. हा दुसरा आहे, ह्युमन पाठवले त्याच्या आजूबाजूला फिरायला, लँड नाही झाले आताही चंद्रावर. हळूहळू असे मिशन होत 2028 मध्ये त्यांना माणूस लँड करायचा आहे चंद्रावर. आलं लक्षात? पुढे चालूया. आता
हा झाला करंट अफेअर्सचा भाग, जो आपण आतापर्यंत अभ्यासला डिटेलमध्ये, कोण कसं काय होतं. मात्र तुम्हाला असं लक्षात येईल की नेहमी करंट अफेअरच्या टॉपिकमधून बेसिकचे प्रश्न आपल्याला येतात. तर ह्या टॉपिकमधून हमखास सायन्सचा भाग आहे, त्यातही स्पेसचा भाग येतो हा. यामध्ये काही प्रश्न हमखास येऊ शकतात. त्याची मी एक यादी बनवली आहे, त्याला म्हणतात बॅकवर्ड लिंकेजेस. पहिला आहे लो अर्थ ऑर्बिट कशाला म्हणतात, त्यानंतर चंद्राची किंवा पृथ्वीची अपभू किंवा उपभू स्थिती कशाला म्हणतात, त्यानंतर फ्री रिटर्न ट्रॅजेक्टरी म्हणजे काय आणि सूर्यग्रहण म्हणजे काय. आता यामध्ये एकदम बेसिक गोष्ट येऊ शकते, अपभू उपभू म्हणजे काय किंवा सूर्यग्रहण म्हणजे काय. याचा अभ्यास तुम्ही व्यवस्थित बेसिक पुस्तकांमधून करावा अशी अपेक्षा आहे. चला पुढे चलूया. आता ही एक इमेज दिसत असेल तुम्हाला आणि काही सॅटेलाइट दिसत आहे, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन दिसत आहे, स्पेस डेब्रिस म्हणजे कचरा दिसत आहे स्पेसचा. ह्या सर्व गोष्टी आहे लो अर्थ ऑर्बिटच्या. आता लो अर्थ ऑर्बिट म्हणजे काय ते बघूया. लो अर्थ ऑर्बिट म्हणजे पृथ्वीची अशी कक्षा जिथं अंतराळयाने किंवा उपग्रह पृथ्वीभोवती फिरतात. याची उंची किती असते, 160 किलोमीटर ते 2000 किलोमीटर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून. तुलनेसाठी तुम्ही हे बघू शकता, विमाने कसे उडतात लिओ किंवा. आणि यामध्ये इम्पॉर्टंट आहे, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पृथ्वीवरून किती अंतरावर आहे, 400 किलोमीटर अंतरावर. आलं लक्षात. आता इथंच स्पेस एक्सचा उल्लेख आहे म्हणून सांगतो, या अगोदर अपोलोची सिरीज लॉन्च झाली होती चंद्रावर जायला, आणि ही आर्टिमिसची सिरीज आहे, म्हणजे हे दुसरी सिरीज लॉन्च झाली आहे. पहिल्या सिरीज आणि दुसऱ्या सिरीजमध्ये हा प्रमुख फरक असा आहे की पहिला पूर्ण गव्हर्नमेंटनं फंड केली होती, यामध्ये प्रायव्हेट प्लेयर सुद्धा सामील आहे. तर प्रश्न येऊ शकतो की हा मिशन फक्त किंवा हे मिशन फक्त नासाशी संबंधित होतं, नासानंच लॉन्च केलं, असं काही नाही, यामध्ये प्रायव्हेट प्लेयर सुद्धा होते. पुढे अपभू स्थिती आणि उपभू स्थिती म्हणजे पृथ्वीपासून सर्वात जो दूरचा पॉइंट आहे त्याला म्हणतात उपभू, आणि पृथ्वीपासून सर्वात जो जवळचा बिंदू आहे त्याला म्हणतात अपभू. एवढंही समजत नसेल अपभू उपभू, प्रॉब्लेम होत असेल तर इंग्लिशच्या टर्म लक्षात ठेवा, अपोजी आणि पेरिजी. अपोजी म्हणजे इथं बघा अर्थ आहे, अर्थ आहे, आणि या इकडे हे मूनच आहे, दोन्ही ठीक आहे, फिरून राहिला तो. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या दूर राहतो त्या स्थितीला अपोजी म्हणतात. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या दूर राहतो त्या स्थितीला म्हणतात अपोजी. अपोजी म्हणजे उपभू स्थिती. आणि जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जवळ राहतो तेव्हा त्या स्थितीला म्हणतात पेरिजी म्हणजे अपभू स्थिती. चला पुढे चलूया. आता ह्या मिशनची एक खासियत अशी होती, जर तुम्ही थोडं जर सेन्सिटिव्हिटीनं जर अभ्यास केला की सर तुम्ही म्हणत होते की चायनासोबत व चायनाची सिप्रोमेसी नाही राहिली पाहिजे म्हणून हे मिशन पाठवत आहे, जर मिशन फेल झालं तर. कारण 4 लोक तुम्ही पाठवत आहे आणि जर ते मिशन फेल झालं, एवढा 4 लाख किलोमीटरचा प्रवास करून जर मदत झाला तर मग काय होणार. पण इथं एक टर्म महत्त्वपूर्ण लक्षात येते, फ्री रिटर्न ट्रॅजेक्टरी. म्हणजेच असा मार्ग स्पेसचा ज्यात अंतराळयान चंद्रावर गेल्यावर कोणताही अतिरिक्त इंधन न वापरता पृथ्वीवर परत येऊ शकतात. आता तुम्ही म्हणाल सर हे थोडं कॉम्प्लिकेट झालं, सिंपल सांगा. सिंपल असं आहे की ग्रॅव्हिटी माहित आहे तुम्हाला, गुरुत्वाकर्षण शक्ती. पृथ्वी आहे अर्थ, त्याच्या जवळ आहे मून, हा याचा नॅचरल सॅटेलाइट आहे, यांच्यात गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त आहे. अर्थ मूनला आपल्याकडे ओढत आहे, मून सुद्धा अर्थला आपल्याकडे ओढत आहे, मात्र ती ग्रॅव्हिटी किंवा ती गुरुत्वाकर्षण शक्ती त्याची क्षीण आहे. हा जो मिशन होता किंवा या अगोदर एक मिशन लॉन्च झाला होता अपोलो सिरीजचा, अपोलो 13, यामध्ये फ्री रिटर्न ट्रॅजेक्टरी यूज केली होती. यामध्ये एक टर्म येऊ शकते की पहिल्यांदा या मिशनमध्ये फ्री रिटर्न ट्रॅजेक्टरी यूज झाले नाही, हे दुसऱ्यांदा यूज झाली होती किंवा या अगोदर झाली आहे अपोलो 13 मध्ये. हा प्रवास असा आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण अर्थ कन्सिडर केली, इथं मून, डायरेक्ट थेट नाही गेलं. तुमच्यासाठी एक्सरसाइज आहे की अर्थवरून डायरेक्ट लॉन्च करून मूनकडे एका रेषेत प्रवास का बरं होऊ शकत नाही, थोडं विचार करजा. तर ह्या कक्षेत 8 नंबर तुम्ही लक्षात ठेवा, ह्या कक्षेत ते यान गेलं होतं. आता जेव्हा एक सिंपल सांगतो, तुम्ही असं विचार करा की एक वॉल म्हणजे भिंत म्हणजे आहे चंद्र,
आणि तुम्ही दगड मारला, दगड म्हणजे ओरियन स्पेसक्राफ्ट, तो दगड जर आदळला भिंतीला, तो कुठं पडेल? खाली. आता इथं तुमच्या या लक्षात यायला पाहिजे, जेव्हा मिशन ह्या क्रिटिकल पॉइंटला इथं पोहोचेल तेव्हा फ्री रिटर्न ट्रॅजेक्टरीसाठी पात्र होईल. म्हणजे इथून त्यांनी काहीही नाही केलं तरी तो आपोआप आपल्याला अर्थवर उतरताना दिसेल. यालाच म्हणतात सेफ्टी नेट फॉर ॲस्ट्रॉनॉमर. आलं लक्षात? पुढे चलूया. आता ही एक इमेज आहे, ओरिजिनल इमेज आहे, iPhone 70 Pro Maxनं घेतलेली. हे आहे सूर्यग्रहण, मानवाच्या इतिहासातलं पहिलं सूर्यग्रहण, जे मानवानं पृथ्वीवर राहून बघितलं नाही, जे फार मूनकडे गेलं तेव्हा बघितलं. त्यामुळे जे बेसिकमध्ये मी सूर्यग्रहण मेन्शन केलं आहे ना, ते याचमुळे केलं आहे. आलं लक्षात? सूर्यग्रहण म्हणजे जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एका सरळ रेषेत असतात आणि चंद्र सूर्याला झाकतो, त्या स्थितीला म्हणतात सूर्यग्रहण. तर तुम्हाला बेसिक पुस्तकातून सूर्यग्रहण आणि चंद्राच्या ज्या 2 स्थिती आहेत त्या चांगल्यानं अभ्यासायचं आहे. हे होतं आपलं आर्टेमिस 2 मिशन. यामध्ये क्विक रिव्हिजन घेऊ, बुलेट पॉईंट काय काय येऊ शकतात. एमपीएससीची परीक्षामध्ये असल्यामुळे मी एक क्वेश्चन प्रेडिक्ट करू शकतो की ते डायरेक्ट देऊ शकतात की आर्टेमिस 2 मिशनमध्ये ॲपलचा कोणता फोन नेला होता, येऊ शकते. असे फनी क्वेश्चन्स येतात. कारण एक क्वेश्चन आला होता एमपीएससीमध्ये की संविधान लिहिताना बाहेर रिमझिम पाऊस पडत होता, तर मे बी हा प्रश्न येऊ शकते. पण आपल्यासाठी अभ्यासाच्या दृष्टीनं 4-5 गोष्टी लक्षात ठेवा. 4 लोक कोण गेले होते ते, त्यापैकी ह्या ज्या महिला होत्या त्यांच्याबद्दल डिटेल, हा एक पॉईंट झाला. दुसरा, बेसिकमध्ये काय काय येऊ शकते ते पॉईंट्स. तिसरं, कोणत्या यानानं गेले होते? ओरियन स्पेसक्राफ्ट. पण ह्या चौघांनी त्या यानाला नाव काय दिलं होतं? इंटिग्रिटी. काय नाव दिलं होतं? इंटिग्रिटी. आणि यामध्ये नाविन्यपूर्ण गोष्टी कोणत्या घडल्या? आपल्याला सूर्यग्रहण दिसलं, त्यानंतर अर्थ राईजची इमेज आपल्याला दिसली. इथं आपलं हा टॉपिक, हा लेक्चर संपतो. व्हिडिओ थोडा मोठा झाला असं मला वाटते, मात्र यानंतर तुम्हाला कुठेही भटकायची गरज नाही. तुम्हाला सिंगल शॉट सोल्युशन इथं भेटलाय. कीप स्टडिंग, कीप एक्सप्लोरिंग. थँक्यू.